महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम पालखी सोहळ्याचा मान मिळवणारा ठाणे पूर्वकडील आई चिखलादेवी गावदेवी मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेनिमित्त काल 2 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला. पूर्व भागातील आगरी कोळी बांधवांची कुलदेवता, कोपरीची ग्रामदेवता म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे. या कोपरी परिसराची ग्रामदेवता असलेल्या चिखलादेवीची पालखी सोहळा आगरी कोळी आणि कोपरी परिसरातील रहिवाशांच्या वतीने अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न होतो. या पालखी सोहळ्यामध्ये पूर्व भागातील सर्व नागरिक भक्तिभावाने सहभागी होतात. तसंच ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असतात. इतिहासकालीन असलेल्या मंदिराला आगरी कोळ्यांचा मोठा इतिहास आहे. मंदिर 100 वर्षांहून अधिक जुनं आहे. या मंदिराचे जत्रा शतकोत्सव पार केली आहे, तर पालखी सोहळ्याचं यंदाचं 20वं वर्ष आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भजन, कीर्तन तसंच वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा करून लहान मुलं तसंच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये नागरिक एकाच रंगाचे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. हा पालखी सोहळा आणि जत्रोत्सव याला 100 वर्षांची परंपरा आहे. आम्ही हा सोहळा साधेपणाने आणि पारंपरिकरित्या साजरा करतो, असं या निमित्ताने गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीपदादा पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्रातला पहिला मोठा पालखी सोहळा आहे. या ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवीच्या नावाने निघाला जातो आणि तो जोरात आणि तुम्ही पाहता आज किती लोक आहेत. एका रंगामध्ये लोकांनी ड्रेस घालून आणि कसे सगळ्या महिला वर्ग आणि पुरुष वर्ग नाचत गात जात आहे. या पालखी सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसंच मंदिर अतिशय विलोभनीय पद्धतीने सजवण्यात आलं होतं. काल मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. स्थानिक माजी नगरसेविका मालती पाटील, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे, श्री हेमंत पमनानी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि निवडणुकीतील स्थानिक उमेदवारांनी देखील या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.